ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता प्रतिमाची थोडीफार स्मरणशक्ती परत आलेली आहे आणि या स्मरणशक्ती ज्या वेळेला परत आले त्यावेळेला प्रतिमाने जो काही खुलासा केलाय तो भयंकर आहे. कारण अशी एक गोष्ट प्रियाच्या बाबतीत किंवा छोट्या तन्वीच्या बाबतीत जी फक्त प्रतिमाच जाणू शकते, ती गोष्ट प्रतिमाला आठवलेली आहे. आणि त्यामुळे ती गोष्ट प्रियाला माहिती असण्याची शक्यता नसल्यानंतर ज्या वेळेला इथे आता सगळ्यांना प्रतिमाने त्या गोष्टीची आठवण करून दिले, त्यावेळेला प्रिया तन्वी असूच शकत नाही किंवा नाहीच आहे, या गोष्टीवरती सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे. आता ती गोष्ट कोणती आहे किंवा या सगळ्यामध्ये प्रतिमाने असा काय खुलासा केलाय की लगेचच सगळ्यांचा विश्वास बसलेला आहे की की आता इकडे प्रिया तन्वी नाही आणि आता संशयाची सुई वळलेली आहे ती म्हणजे सायलीकडे. आणि सायलीचं असं काय सत्य समोर आले ज्याच्यामुळे सायली तन्वी असण्याच्या शक्यता निर्माण झाल्यात, सगळं सगळं पाहू. इकडे नागराज आणि महिपत या दोघांचं बोलणं चालू असतं आणि त्यावेळेला महिपत म्हणतो, खरं सांगू का, तर आपल्याला या सगळ्यामध्ये आता एकच टार्गेट केलं पाहिजे, ते म्हणजे अर्जुन सुभेदार. यावर नागराज म्हणतो, अर्जुनला तर करायचंच आहे टार्गेट, पण त्यासोबत ही जी काही प्रतिमा घरात आले ना, हिने आता खूप मोठा उच्छाद मांडून ठेवलेला आहे. म्हणजे काही झालं तरी ही प्रतिमा या सगळ्यामध्ये आता त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीये. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण ना प्रतिमाला संपवलं पाहिजे. काही झालं तरी सुद्धा प्रतिमा या ह्याच्यामध्ये जिवंतच नाही राहिली पाहिजे. ना बजेगा ना रहेगी बासुरी ना बजेगा बास असं म्हटल्यावरती तो सांगतो, प्रतिमाची स्मृती परत येईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा आपण या सगळ्यामध्ये तिला आता मारूनच टाकलं तर. महिपत म्हणतो, तू मला सल्ला देतोयस की अर्जुनला मारू नको म्हणून आणि तू आता स्वतः मारण्याच्या गोष्टी करतोयस असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच सांगायला लागतो नागराज, ठीक आहे, पण तिला मारायचं नाही, पण तिला असं काही औषध देतो की तिची स्मृती पार गेली पाहिजे आणि ती भ्रमिष्ठासारखी वेड्यासारखी वागली पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणाला, तो ठीक आहे, हे जर का तू करणार असेल तर मी तुझी साथ देईन. आणि मग मात्र डॉक्टरांकडून असं काही औषध आणायचं की तिला वेडाचे झटके येतील असं त्याला वाटतं आणि तसं तो करायला निघतो. पण इकडे परिणाम उलटा घडतो. इकडे तो प्रतिमाच्या दुधात आत्तापर्यंत थोड्याफार प्रमाणात औषध टाकत असतो, पण या वेळेला तो आता खूप मोठी युक्ती करतो आणि काही झालं तरी सुद्धा प्रतिमाला कायमचा वेडाचा झटका यायला पाहिजे याची आता पूर्णपणे तो तयारी करतो. प्रतिमाला तो अशी काही औषधं देतो की ज्याच्यामुळे प्रतिमाची तब्येत पूर्णपणे बिघडेल आणि आपल्यावरती संशय यायला नको, म्हणून तो आता औषधं देत असतो, तो म्हणजे सुमनच्या मार्फत. सुमन एके दिवशी प्रतिमाला औषध देते आणि त्यानंतर नागराज तिला सांगतो की आता आपण इकडून निघूया, वहिनीला निवांत झोपू दे असं म्हणत त्याने आता औषधाचा डोस इतका वाढवलेला असतो की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता औषध त्याचा परिणाम करणार आणि औषधामुळे आता इकडे पूर्णपणे तिची हे निघून जाणार असं होतं. आणि तो आता तिला औषध देऊन निघून जातो. प्रतिमाला औषध दिल्यानंतर काही गोष्टी आता वेड्यासारख्या प्रतिमाला व्हायला लागतात. म्हणजे प्रतिमा वेड्यासारखीच करायला लागते. पण त्याच वेळेला इकडे आता नागराज निघून गेल्यामुळे प्रतिमाला अचानक काहीतरी आठवल्यासारखं व्हायला लागतं. औषधाचा परिणाम हा उलटा झालेला असतो. रिव्हर्स औषध फिरलेलं असतं, कारण तिला वेडाचे झटके येण्याच्या ऐवजी काही गोष्टी अशा आठवतात की या सगळ्यामध्ये आता या गोष्टींच्यामुळे प्रतिमा आता काही काही गोष्टी विचार करायला लागते. ज्या वेळेला प्रतिमा विचार करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ती जुने अल्बम काढते. जुने अल्बम काढल्यावरती प्रतिमाच्या डोक्यामध्ये आता एक विचार येतो आणि तिला काही गोष्टी आठवतात. गोष्टी आठवल्यावरती ती ताबडतोब रविराजांच्या इकडे जाते आणि रविराजांना भेटायला आल्यावरती रविराज म्हणतात, अगं तू इतकी धावत पळत का आलेस, काही झालंय का? त्यावरती मग आता ती सांगायला लागते, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, मला काहीतरी आठवलंय. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, हो हो, तुला आठवलं असलं तरी तू शांत घे बरं, आपण या सगळ्यामध्ये तुला काय आठवलंय हे सगळं शोधून काढूया.
असं म्हटल्यावरती ती सांगते, तुम्हाला आठवते लहानपणी ज्या वेळेला आपण आता तन्वीला डॉक्टरांचं चेकअप करायला जायचो, तुम्हाला माहिती आहे ना या गोष्टी? यावरती ती सांगते, हो, या गोष्टी रविराज सांगतात, मला माहिती आहे, पण त्याचं काय? त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतात, प्रतिमा सांगायला लागते, म्हणजे आपल्या तन्वीच्या पायावरची जन्मखूण माहिती आहे तुम्हाला? रविराज म्हणतात, हो, तुला आठवलं? यावरती प्रतिमा सांगते, हो, मला काही गोष्टी आठवत आहेत, पण त्या जन्मखुणेच्या पेक्षा जास्त महत्त्वाची खूण आपल्या तन्वीच्या इथे आहे. तुम्हाला आठवते? यावरती रविराज म्हणतात, नाही, नाही, कसली खूण? काय खूण? तू कशाबद्दल बोलतेस? आता मला खरंच काही कळत नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, अहो, तुम्हाला आठवते का? एकदा ना आपली तन्वी पडली होती. यावरती रविराज म्हणतात, कधीची गोष्ट? काय गोष्ट? यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, अहो, आपली तन्वी बघा, आपण तिला गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो आणि ती मागच्या मागे पडली होती. तेव्हा तिच्या पाठीवरती खूप मोठा कट आला होता दगडाचा आणि त्यानंतर आपण तिला स्टिचेस घातले होते. रविराज म्हणतात, हो गं, अगं ते तर मी पूर्णपणे विसरून गेलो. यावरती प्रतिमा सांगते, म्हणजे मला काही गोष्टी आठवतायत, मला गोष्टी आठवतायत. मला न माझ्या तन्वीला नव्याने बघायचं आहे. मला काही गोष्टी आठवल्यामुळे मी आता इकडे तन्वीला त्या दृष्टीने बघणार आहे. ज्या गोष्टी तुम्हाला आठवत नव्हत्या, त्या गोष्टी आता इकडे मला आठवतायत. असं म्हटल्यावरती मग ती आता लगेचच प्रियाला भेटायचं ठरवते. पण इथेच मोठी गोम असते. मग आता रविराज म्हणतात, तुला जर का गोष्टी आठवल्या असतील, तर आपण जाऊया आणि आता ह्या गोष्टी आपण म्हणजे सरप्राईजच देऊया तिला सुद्धा आणि आता बाकी सगळ्यांना सुद्धा, की तुला गोष्टी आठवल्यात. असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज फोन करतात आणि फोन करून मग आता ते इकडे सरप्राईज देण्यासाठी प्रियाला, की तुझ्या पाठीवरची खूण ही आईला आठवलेली आहे, असं सांगण्यासाठी आता फोन करतात आणि प्रियाला फोन न करता ते आता कल्पनाला फोन करून आम्ही येतोय असं कळवतं. तोपर्यंत इकडे आता प्रतापला भीती वाटते. काय घडलं असेल? म्हणजे आता काही गडबड झाली असेल का? मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये आता प्रतिमाची तब्येत तर ठीक आहे ना? असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागतो लगेचच रविराज, की नाही, नाही, प्रतिमाची तब्येत उलट ठीक झालेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता आम्ही तिकडे येतोय कारण खूप महत्त्वाची गोष्ट आम्हाला सांगायची आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते, काय झालंय? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, नाही, नाही. रविराज म्हटला, की काही प्रॉब्लेम नाहीये. काहीतरी त्याला आता सांगायचं आहे आणि त्याच कारणासाठी तो इकडे येतोय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा काय काय सांगणार आहे ह्या गोष्टीसाठी उत्सुक असलेले सगळेजण एकत्र जमतात. तोपर्यंत सगळेजण ज्या वेळेला जमलेले असतात त्यावेळेला इकडे मधुभाऊ सुद्धा आलेले असतात आणि ही गोष्ट खूप निर्णायक ठरणार असते. इकडे आता रविराज आणि प्रतिमा घरी येतात. घरी आल्यावरती प्रतिमा सांगायला लागते, तन्वी, तन्वी, तुला आठवतंय ना? तू लहानपणी पडली होतीस. त्यावेळेला तू पडली असताना तुझ्या पाठीला टाके पडले होते आणि ही गोष्ट मला आठवले. हो पूर्णाई, ही गोष्ट मला आठवले. तन्वी, तन्वी, मला बघायचे आहेत ते खूण. खरंच मला जे आठवले ते खरं आहे का? तन्वी, बोल ना. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, काय? हे सगळं तुला आठवलं प्रतिमा? सिरियसली? सिरियसली प्रतिमा? असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, हो प्रतिमा, मला आठवतंय. त्यावेळेला आपण तन्वीला महिनाभर हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. कारण ती जखम खूपच मोठी होती. मला सगळ्या गोष्टी आठवलेल्या आहेत. मला खरंच आठवल्यात. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कल्पना खरं बोलते. ही गोष्ट आता प्रतिमा खरं बोलते. ही गोष्ट तर सगळ्यांच्या लक्षात येते. पण त्यावेळेला तिकडे मधुभाऊ असतात. मधुभाऊ म्हणतात, काय? प्रियाच्या पाठीवरती? नाही, नाही. प्रियाच्या पाठीवरती अशी तर कोणती काही खोक पडल्याची किंवा दगड लागल्याची खूण नाहीये. यावरती मग आता इकडे प्रिया गडबडते. मधुभाऊ, तुम्हाला काय माहिती? तुम्हाला कसं माहिती असणार? यावरती कल्पना म्हणते, हो मधुभाऊ, काय बोलताय तुम्ही? तिच्या पाठीवरची खूण तुम्ही कशी बघितली असणार? यावरती मधुभाऊ म्हणताय, तुम्ही विसरत असाल, पण मी विसरू शकत नाहीये, की या सगळ्यामध्ये ती लहानपणी माझ्याकडे आलेली होती. ती मुळातच 3 ते 4 वर्षाची असताना माझ्याकडे आली होती आणि त्यावेळेला तर तिला न्हाऊमाखू मीच घालत होतो ना.
त्यामुळे मला नाही माहिती असणार तर कुणाला माहिती असणार? असं म्हटल्यावरती मधुभाऊंनी जो काही खुलासा केलेला असतो त्यानंतर सगळेच जण गडबडतात. कारण मधुभाऊ जे काही बोलत असतात ते तंतोतंत खरं असतं. पण त्यावरती प्रिया गडबडते आणि मधुभाऊ सांगतात, "नाही, नाही, हे सगळं शक्यच नाहीये. हिच्या पाठीवरती खूण नाहीये. तुम्ही हवे तर बघा." असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, "बरोबर आहे. मधुभाऊंच्या बोलण्यावरती जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही बघू शकता ना." यावरती प्रिया आता ततपप करायला लागते. त्यावरती मग आता प्रिया सांगायला लागते, "मधुभाऊ, अहो का खोटं बोलताय तुम्ही आणि का ही खूण सगळ्यांना बघायची आहे? माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे ना." आणि त्यावरती लगेचच आता इकडे तुळशीपत्राचा विषय पण निघालेला नसतो, पण प्रियानेच तो विषय काढलेला असतो. त्यावरती तिला अश्विन म्हणायला लागतो, "ठीक आहे ना, म्हणजे जर का या सगळ्यामध्ये तुला आता वाटतंय, की मधुभाऊ खोटं बोलतायत, तर तू सिद्ध कर. तू ती खूण दाखव." असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणायला लागते, "म्हणजे अश्विन तुला सुद्धा विश्वास नाही आहे का, की या सगळ्यामध्ये आता माझ्या पाठीवरती खूण असेल म्हणून? तुम्ही सगळेजण अविश्वास दाखवताय का?" यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, "अगं अविश्वासाचं काहीच नाहीये. मला फक्त एकदा ती खूण पाहायची आहे. मला या सगळ्या गोष्टी आठवल्यात त्यामुळे ती पाहायची आहे बस." यावरती आता इकडे सगळेच जण प्रियाला म्हणतात, "तू काय इतकी रिॲक्ट करते आहेस? जर का प्रतिमा आत्याला ती खूण पाहायची आहे, तर प्रतिमा आत्याला ती खूण दाखवणं तुझं काम आहे." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया गडबडते आणि गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये बोलायला लागते, "नाही, नाही, मला नसेल दाखवायची तर माझी अशी काहीतरी प्रायव्हसी आहे की नाही?" असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, "जा, एक काम करा कल्पना आणि आता तुम्ही दोघी जणी जा आणि आता इकडे पाठणचं बघून या." यावरती मग प्रियाला नेत असताना मधुभाऊ म्हणतात, "मुळातच मी एक गोष्ट सांगू का, की ह्या सगळ्यामध्ये आता तुळशीपत्राचं काय म्हणताय तुम्ही? तुळशीपत्र आणि ते पण तन्वीच्या पायावरती? नाही, नाही, कसं शक्य आहे? प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची कोणतीही खूण नाहीये. तुळशीपत्राची खूण आहे माझ्या साऊच्या पायावरती. हिच्या पायावरती ही खूण असण्याचा काडी मात्र काही संबंधच नाहीये." असं मधुभाऊंनी म्हटल्यावरती मग आता पूर्णाजी म्हणते, "मधुभाऊ, अहो असं काय करताय? हीच तर आमच्या तन्वीची जन्मखूण आहे. तीच खूण बघून तर रविराजांनी तिला आता घरात घेतले ना. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का?" यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, "पूर्णाई, मला काही चाललंय ते कळतच नाहीये. मुळातच तुम्ही ज्या दोन्ही खुणा म्हणताय ना, त्या दोन्ही खुणा आता इकडे सायलीच्या आहेत. म्हणजे आता या सगळ्यामध्ये प्रताप म्हणतो, "काय?" यावरती मग आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते, "काय बोलताय? काय बोलताय तुम्ही? सायलीच्या पायावरती खुणा आहेत?" यावरती मधुभाऊ म्हणतात, "हो, सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे." प्रताप म्हणतो, "काय बोलताय? मग आम्हाला कसं माहिती नाहीये?" त्यावरती मधुभाऊ म्हणतात, "ते नाही मला माहिती. बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता ही खूण तेवढीच खूण नाहीये, तर अजूनही बऱ्याचशा खुणा आता आहेत आणि त्या खुणा म्हणजे पाठीवरची खूण आहे ना, ही पण सायलीच्याच पाठीवरती आहे." 1 न 100 अशा इकडे खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं सगळे समोर आलेली असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर आल्यावरती यामध्ये आता इकडे गडबडलेली असते ती म्हणजे प्रिया. कारण प्रियाच्या पाठीवरती तुळशीपत्राची खूण बघायला गेलेली असताना तिच्या पाठीवर तुळशीपत्राची खूण नसते आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, "हे काय? इथली तुळशीपत्राची नाही, इथे पाठीवरती जखमेची खूण कुठे आहे?" असं म्हणत प्रतिमा तिला आता जाब विचारायला लागते आणि त्यावरती ती आता गडबडते. गडबडलेली प्रिया आता लगेचच बोलायला लागते, "नाही, काहीतरी गडबड आहे." यावरती प्रतिमा म्हणते, "काही गडबड नाहीये. सायली माझी तन्वी आहे." आणि त्यावरती आता प्रतिमा ओरडायला लागते, "बघितलत मी आत्तापर्यंत सांगत होते." रविराज म्हणतात, "माझं तर डोकं काही चालत नाही. जोपर्यंत सायली येत नाहीये, तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. आपण सायलीच्या पाठीवरती खूण बघूया." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज आणि प्रतिमा हे सायलीच्या पाठीवरच्या खुणेचं शहानिशा करण्यासाठी येतात. तोपर्यंत सायली येते आणि मधुभाऊ म्हणतात, "साऊबाळा, तुझ्या पाठीवरती खूण आहे आणि आता
तुझ्या पायावरची खूण दाखव. सायली दोन्ही खुणा दाखवल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. मधुभाऊ जे काही बोलत होते ती गोष्ट 100% खरी आहे. या गोष्टीची शहानिशा झालेली असते. आता हे सगळं कळल्यावरती प्रियाचं भांडं तर फुटलेलं आहे. प्रियाचं भांडं फुटून प्रतिमाने सगळ्या गोष्टी आता क्लिअर केलेल्या आहेत. हे सगळं आता झाल्यावरती आता इकडे प्रियाच्या बाबतीत खूप मोठं आता गोष्ट घडणार की प्रिया खरी तन्वी नाही हे सिद्ध होणार.